आजकाल आजारांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे। जिकडे बघेल तिकडे या ठिकाणी वयाची जर 50शी ओलांडलेली लोक जर आपण बघितली, कोणाच्या कमरेमध्ये दुखतं, कोणाला कमजोरी जाणवते, कोणाला चक्कर येत असते, तसेच अनेक लोकांना या ठिकाणी नसा दबण्याचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कोणाची कंबर दुखते, कोणाला अशक्तपणा वाटू लागतो, एकदम चक्कर आल्यासारखं वाटतं, असं वाटतं की अंथरुणातच त्या ठिकाणी पडून राहावं, अजिबात उठूच नये। अशा प्रकारची समस्या आता प्रत्येक 50 ते 60 वयातील लोकांना होऊ लागली आहे। यावरती आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता एक सोपे उपाय या ठिकाणी सांगितलेत, ज्याचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्ही या समस्येतून बाहेर निघू शकता। जशा प्रकारे तुम्हाला 30 वयामध्ये ताकद होती, तशा प्रकारे ताकद आता तुमच्या या 50 ते 60 वयामध्ये तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। तुमच्या अंगामध्ये कमजोरी जाणवत असेल, कोणताही या ठिकाणी आजार असेल, जसे की जास्त करून तुम्हाला आजार या वयामध्ये असतात, कमजोरी असणं, सारखं चक्कर मारणं, किती दवाखाने केली तर या ठिकाणी अशक्तपणा शरीरामध्ये टिकून राहणं, अंगात अजिबात उठायचं बळ राहत नाही, असं वाटतं पायात आणि हातात ताकद उरत नाही, चालताना अगदी 10 पावले जरी चाललं तरी जीव नसल्यागत वाटतं, अंथरुणामध्येच पडून राहावं असं वाटत असतं, तर यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमीच येत असेल। यावर एक आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी आता एक उपाय सांगितलाय। या आयुर्वेदिक डॉक्टरांची वयवर्ष सध्याला 80 वर्ष सुरू आहे। त्यांना कधी या वयामध्ये अशक्तपणा येत नाही, पायामध्ये भरपूर त्यांच्या ताकद आहे। अगदी वयाच्या 25व्या वर्षी जशा प्रकारे मुलांमध्ये ताकद असते, तशा प्रकारे ताकद या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा या ठिकाणी सध्याला दिसून येत आहे। याच आयुर्वेदिक डॉक्टरांना आम्ही प्रश्न केला की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो, पायामध्ये ताकद राहत नाही, कमजोरी असल्यागत शरीरामध्ये नेहमी वाटतं, तर यावरती काय करावं असं आम्ही त्या डॉक्टरांना विचारलं। त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक उपाय सांगितला। तोच उपाय आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगणार आहोत। वयाच्या 50 नंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडंसं दुखतं, तुमच्या मसल्समध्ये अगदी कायम तणाव वाटतो, सांधे दुखल्यासारखं नेहमी वाटतं आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो, तर हे सगळं वारंवार जर होत असेल तर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं। हा मोठा आजार नाही मित्रांनो, त्यामुळे घरातल्या घरातच या छोट्याशा उपायांनी तुम्ही हा आजार त्या ठिकाणी बरा करू शकता। यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल, ना कुठल्याही मोठ्या उपचारांची गरज पडेल, किंवा आपल्याला टॉनिक किंवा महागड्या औषध घ्यायची सुद्धा गरज नाही। शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सहजपणे तुम्हाला ताकद मिळवून देतात, ज्याला खर्च 0 रुपये लागतो। या गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीने, योग्य पद्धतीने 3 दिवस जर घेतल्या तर शरीर परत एकदा तुमचं ताजतवान, मजबूत आणि ऊर्जावान तुम्हाला वाटायला लागतं। ही सर्व माहिती 80 वर्ष वय असणाऱ्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहे। त्यांना या वयामध्ये अजिबात थकवा जाणवत नाही, शरीरामध्ये कमजोरी कधीही जाणवत नाही, एकदम ते मजबूत आणि टवटवीत सुद्धा याच वयामध्ये असतात। त्यांनीच हा उपाय या ठिकाणी सांगितला आहे। आता बघा, वयवर्ष 80 वयवर्ष असणाऱ्या त्या आयुर्वेदिक आणि माहिती असणाऱ्या डॉक्टरांनी आम्हाला हा उपाय सांगितलाय, तोच उपाय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहोत। त्यामुळे तुमच्या घरातीलच कोणत्या 2 गोष्टी घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या 2 गोष्टी असतात त्या जर तुम्ही फक्त आम्ही सांगतो त्याप्रमाणे योग्य वेळेला योग्य रीतीने जर घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी आहे, तुमच्या पायामध्ये जी ताकद नसल्यागत वाटतं, तुमचे गुडघे दुखू लागतात, अशक्तपणा सारखाच येतो, उठता बसताना अंगामध्ये जीव नसल्यागत वाटतं, यासाठी फक्त या 2च गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी 3 दिवसांसाठी घ्यायचे, ज्याला 1 रुपया सुद्धा तुमचा खर्च करावा लागत नाही। या गोष्टी दिसायला अगदी साध्या आहेत, पण त्याचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही अजिबात कमी नाही। तुमचं वय 40 असू द्या, 50 असू द्या किंवा 60 पेक्षा जास्त असू द्या, तरी सुद्धा या 2 गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद आणि तोच उत्साह तुम्हाला भरून आणतात, जी कधी काळी 25 ते 30 वयाच्या तरुणामध्ये या ठिकाणी असते। या गोष्टी आतून तुमच्या शरीराला ऊर्जा लगेच द्यायला काम करतात, पचन सुधारतात, रक्त शुद्ध करायचं काम करतात, स्नायू पुन्हा सक्रिय करतात। जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने त्या ठिकाणी जर तुम्ही घेण्यास सुरुवात कराल, तेव्हा लगेचच
तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल। आता बघा, योग्य वेळेला आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीने या जर दोन गोष्टी तुम्ही जर घेतल्या तर कुमकुवत झालेले शरीर बळकट आणि तीव्र आणि सक्रिय झालेलं तुम्हाला 3 दिवसामध्ये जाणवू लागतं। या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा दूर लगेचच करू शकतात, पण त्याचबरोबर शरीरात लपून बसलेलं काही जुनं जर तुमचा आजार असेल, शुगर असेल किंवा तुम्हाला BP असेल, तर अशा आजारावर देखील जुन्या दुखण्याच्या तक्रारी सुद्धा बाहेर काढू लागतं, ज्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजे टॉक्झिन्स नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी बाहेर पडतात। अवयवांना परत ताजेतवाने त्या ठिकाणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळवतात आणि जे पोषण द्रव्य आधी मिळालं नव्हतं ज्याची भरपाई हळूहळू तुम्हाला त्या ठिकाणी व्हायला लागते। मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने घ्याव्यात, कोणत्या वेळेला या दोन गोष्टी घ्याव्यात, या वस्तूंचं नेमकं त्या ठिकाणी नाव काय आहे, किती प्रमाणामध्ये या घ्याव्यात, केव्हा घ्याव्यात, याचं सविस्तर उत्तर आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। वय वर्ष 80 वयाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या 2 गोष्टी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या 2 गोष्टी एका ठराविक वेळेला तुम्हाला आता खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय। जर तुम्ही आता ही वेळ चुकवली तर तुम्हाला याचा काही फायदा होणार नाही असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे पहिली गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितल्या शेंगदाणे। तोच शेंगदाणा जो आपण लहानापासून आतापर्यंत खात आलो आहोत, आपल्या घरातीलच या ठिकाणी भाज्यामध्ये तो शेंगदाणा वापरला जातो किंवा आपण शेंगदाण्याची चटणी करून सुद्धा ते खात असतो। आता तुम्ही ही चूक अजिबात करू नका, ती म्हणजे तुम्ही कोणत्याही दुकानामधून कोणत्याही प्रकारचे शेंगदाणे अजिबात विकत घेऊ नका। यामध्ये पण एक प्रकारचा शेंगदाणा आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या बाजारामध्ये लाल कलरचा देशी घुंगरू शेंगदाणे जे मिळतं तर ते तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे, कारण बाजारामध्ये जी उपलब्ध असतात तर ते अजिबात शरीराला चांगलं शेंगदाणे नसतात। त्यामुळे देशी लहान आकाराचा शेंगदाणा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदेशीर शरीराला या ठिकाणी ठरत असतो। कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यामुळे असं काय होतं, परंतु 80 वयाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता हा उपाय आम्हाला सांगितला आहे। तुम्हाला शेंगदाणा सांगितल्यानंतर अजून एक पदार्थ पुढे या ठिकाणी आता सांगितला आहे, तो जर यामध्ये तुम्ही जर मिक्स नाही केला तर तुम्हाला याचा काही फायदा होणार नाही। त्यामुळे अजून एक पदार्थ नेमका कोणता आहे हे तुम्ही आता नक्की बघायचं आहे। पण त्याआधी हा शेंगदाणा एवढा स्वस्त त्या ठिकाणी गोष्ट आहे। आता बघा, तुम्हाला वाटतं असेल की शेंगदाणा स्वस्त आहे म्हणल्यावर जे महागडे काजू, बदाम, अक्रोड यापेक्षा जास्त उपयोगी ठरू शकतो का? हो, सत्य आहे। जर तुम्ही शेंगदाण्याचे शेंगदाण्याचे सेवन केला तर ठराविक प्रमाणात जर योग्य वेळेस आणि नियमित जर सुरू ते केलं तर तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक आता बनू शकतं। आता आपण हाडापासून बघूया। जर का गुडघ्यामध्ये सतत दुखणं, कमरेमध्ये कडकपणा किंवा हाडं टिसू झालेले असतील किंवा हाडामधून नेहमी टणक असा आवाज येत असेल तर लक्षात घ्या, तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता या ठिकाणी निर्माण होत आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरू शकतात, कारण त्यात खूप नैसर्गिक त्या ठिकाणी भरपूर कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं। इतकंच नाही तर शेंगदाण्यामध्ये आता मॅग्नेशियम ही त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतं, जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं म्हणून यासाठी खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट आता या वयामध्ये घेण्याची अजिबात गरज नाही। मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी अत्यावश्यक असतं। जर का हातामध्ये झणझण्या येत असतील, मुंग्या आल्यासारखं तुमच्या हातामध्ये वाटत असेल, अशक्तपणा तुम्हाला येत असेल, थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा निर्माण झालाय। अशा वेळेमध्ये शेंगदाणा खाणं हे अत्यंत उपयुक्त ठरलं जातं असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता या ठिकाणी सांगितलंय। स्वस्त आणि प्रभावी घरामध्ये मिळणारा हा एक उपाय। जर का तुमचे हात वारंवार बधीर होत असतील, अंगामध्ये तुम्हाला हलकासा झटका जाणवत असेल, स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक वेगळी सनसनाटी वाटत असेल तर हे संकेत असतात
ती तुमचं न्यूरॉन्स कुमकुवत होत असतात. जर का हात थरथरतात, वस्तू एखादी उचलताना कंपन येतात हातामध्ये, कुठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही, केस गळायला लागते, आता किंवा डोळ्यांची तुमची दृष्टी हळूहळू वेगाने त्या ठिकाणी कमी होऊ लागते, तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचे लक्षण आहे. शेंगदाण्यात विटॅमिन B1 त्या ठिकाणी B6 आणि विटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असतात, जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. मग आता याबरोबर दुसरा कोणता पदार्थ आता मिक्स करायचा आहे बघा. शेंगदाण्यामध्ये आता विटॅमिन ई अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करत असतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, दाग, मुरूम कमी होत असतात आणि त्वचेला तसंच पेशींना ताजेपणा देतात. याचबरोबर शेंगदाण्यामध्ये झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम असे या ठिकाणी हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळं तुम्हाला पोषण द्रवही त्या ठिकाणी मिळून जातात, जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवण्याचं काम करतात. हे तुमचे पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, तुमच्या पोटामध्ये गॅस होत असेल, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तुम्हाला तक्रार नेहमी राहत असेल, तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर उपाय. आता तुम्ही विचार येतो की हे सगळं कधी करायचं, कसं करायचं, याचं प्रमाण किती घ्यायचं आणि याचबरोबर दुसरी कुठली वस्तू तुम्हाला खायचे ज्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव आणि त्याचे फायदे आपल्याला दुपटीने या ठिकाणी मिळू लागतात. तर ती वस्तू आहे मनुका. तर मित्रांनो, तीच मनुका जी आपण वाळलेली द्राक्षे म्हणून वापरतो. या मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध करून मिळतात. काही लोक पिवळ्या प्रकारचे मनुका घेतात, काही लोक त्या ठिकाणी गडद रंगाचे मोठे आणि त्या ठिकाणी महागडा मनुक देखील घेत असतात. पण जर का तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल तरी तिचा तुम्ही वापर करू शकता, कारण ती सुद्धा एखाद्या औषधापेक्षा अजिबात कमी नाही. शेंगदाणे आणि मनुके नेहमी कधी आणि त्या ठिकाणी किती प्रमाणात घ्यायचे आहे हे आधी तुम्ही लक्षात घ्या. मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे. जर तुम्हाला रोज त्या ठिकाणी तणाव, डोकं जड वाटत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवर सतत तुम्हाला विचार येत असेल, झोप लागत नसेल, तर तुमच्या शरीरात हार्मोन्सचा समतोल त्या ठिकाणी बिघडत असतो. अशा वेळी मनुका हे अमृतासारखं तुमच्या शरीराला या ठिकाणी काम करत असतं. मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे हृदयाच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी खूप खूप फायद्याचं आहे. मित्रांनो, जर का तुम्ही दररोज मनुका एक ठराविक वेळेला, कोणत्या वेळेला खायचं आहे बघा, जर का तुम्ही मनुका ठराविक वेळेला म्हणजे कोणत्या वेळेला तुम्हाला खायचं आहे हे तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. कारण योग्य वेळी जर तुम्ही नाही खाल्लं तर तुम्हाला याचा काही फायदा होत नाही. फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होत असतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर तुम्ही योग्य वेळी हा मनुका खाल्ला तर तुमचं हृदय बळकट राहतं. हृदयाशी संबंधित आजार जसे की ब्लॉकेज असतील, उच्च रक्तदाब असेल आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर राहतात. मनुका शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी ते खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे पचन क्रिया सुधारते, त्या गोडसर असतात, त्यामुळे खाणंही सोपं वाटतं. जर का वारंवार पोटामध्ये गॅसची समस्या होत असेल, छातीत जळजळ होत असेल, त्या ठिकाणी पोट जड वाढत असेल, कधी कधी दातामध्ये सुद्धा ताण जाणवतो, तर अशा सगळ्या त्रासामध्ये मनुका खूप आराम देतात. रात्री झोपताना पोटातलं आम्ल गळ्यापर्यंत येत असतं, तर त्यामुळे तोंडाची चव जाते. ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात आणि अशा वेळेत जर तुम्ही मनुका जर त्या ठिकाणी खाल्ला तर नक्कीच तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर मनुका त्या ठिकाणी रक्त वाढवण्यासही मदत करतात, पण साखर वाढत नाही यामुळे, म्हणून ते डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा एक सुरक्षित पर्याय आहे. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनाही याचा फायदा नक्की होतो. मनुका केस घनदाट, चमकदार बनवतात, चेहऱ्यावर उजाळूपणा आणतात, कारण त्यात भरपूर खनिज, जीवनसत्व असतात, जे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनुका आणि शेंगदाणे कधी व कशा पद्धतीने तुम्हाला मिक्सिंग करून खायचे आहेत. आता बघा, तुम्हाला कशा पद्धतीने खायचे आहे बघा. आता बघा या ठिकाणी मनुका आणि शेंगदाणे कशा पद्धतीने खायचे आहेत. जर का तुम्हाला नेहमी अंग जड वाटत असेल, थोडंसं चाललं की थकवा येत असेल, सांधे आकुडलेले वाटत असतील, स्नायूमध्ये ताण दुखणं जाणवत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे. शेंगदाण्याचं प्रमाण ठरवण्याचा सोपा उपाय, जितके शेंगदाणे तुमच्या मुठीत मावतील तितकंच तुम्ही त्या ठिकाणी पुरेसं प्रमाणात घ्यायचं आहे.
तुम्ही लहान असाल मोठे असाल, तुमचं वय किती पण असू द्या, वयोवृद्ध असाल, प्रत्येकाने आपल्या मुठीनुसार माप घ्यायचं आहे. एका वाटीत ते शेंगदाणे टाकायचे एका मुठीप्रमाणे घेऊन. आणि आता मनुकाबद्दल बघूया. 10 ते 12 आपल्यासाठी पुरेसे असतात मनुके फक्त. ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीमध्ये पाण्यात भिजवून ठेवायचे. त्याच वेळी शेंगदाणे सुद्धा पाण्यामध्ये टाकायचे. जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण तत्व ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेचच याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे आता विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी काम करू लागतात. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी भिजवलेला मनुका आणि शेंगदाणे हळूहळू त्या ठिकाणी तुम्ही चावून खायचं आहे पूर्णपणे. मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ते क्रश करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ते ग्लासभर तुम्ही पिऊ शकता. हवं असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढून टाकू शकता, तशीच ठेवली तरी सुद्धा चालेल. हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही करू शकता. ते क्रश केलेलं मिक्सरमध्ये हे पिणं त्या ठिकाणी योग्य असेल तर तुम्ही ते सलाडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता. पण हे जर तुम्ही रोज नित्यनेमाने 3 दिवस प्रमाणात घेतलं तर शरीरात तुमच्या अफाट फायदे होतात.